कॅपिटल रिडक्शनला आपण सगळे सेकंड इफेक्ट जे आहेत ते घेत होतो. सो 12% प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल आपण रेकॉर्ड केलेत ₹5,00,000. देन प्रेफरन्स शेअर्स नंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे आपण राईट ऑफ केलेत. त्याचा इफेक्ट आपल्याला कॅपिटल रिडक्शनला द्यायचा आहे. सो कॅपिटल रिडक्शनच्या डेबिट साइडला येणार टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अमाउंट इज प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 40,000. And profit and loss account 3,50,000. ऑलमोस्ट आपले सगळे इफेक्ट्स जे आहेत ते देऊन झाले ते कॅपिटल रिडक्शनला. सो आपण टोटल करायचे आणि जो डिफरन्स आहे तो कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करायचा आहे. सो आय विल ॲड इन दिस. And our capital reserve is 1,75,000. सो कॅपिटल रिझर्व्ह आपला फाइंड आउट करून झालाय 1,75,000. कॅपिटल रिझर्व्हची आपल्याला एंट्री करायची आहे. Capital reduction account debit to capital reserve account. It is 1,75,000. सो आपल्या इथे जर्नल एंट्रीज जे आहेत ते कंप्लीट झाल्या आहेत आणि आपलं जे कॅपिटल रिडक्शन अकाउंट आहे ते सुद्धा आपलं इथे कंप्लीट झालेलं आहे. नेक्स्ट वी हॅव टू प्रिपेअर द बॅलन्स शीट. व्हर्टिकल बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करायचे. सो फॉर्मॅट जो आहे तो ॲज इट इज सेम आहे. जस्ट नोट्स टू अकाउंटमध्ये आपल्याला जे अल्टरेशन आहे ते सगळं करायचं आहे. फर्स्ट प्रॉब्लेममध्ये जे जे आपल्याला ॲसेट लायबिलिटीज दिलेले आहेत त्या सगळ्यांचं रेकॉर्डिंग आपल्याला तिथे बॅलन्स शीटला करायचं आहे. सो फर्स्ट इक्विटी शेअर कॅपिटल दिलेलं आहे. इक्विटी शेअर कॅपिटल जे होतं ते आपल्याला रिड्यूस केलेलं आहे. ₹10 जे होतं ते आपण ₹2 केलेलं आहे. एंट्री आहे आपली इथे इक्विटी शेअर कॅपिटल जे ₹10,00,000 इक्विटी शेअर कॅपिटल आहे ते आपण रिड्यूस करून ₹2 ने केलेलं आहे. सो त्याचा जो इफेक्ट आहे तो बॅलन्स शीटला जाईल. फर्स्ट बॅलन्स शीटला इक्विटीज अँड लायबिलिटीजमध्ये शेअर होल्डर्स फंड अंडर शेअर होल्डर्स फंड फर्स्ट इज शेअर कॅपिटल. सो प्रॉब्लेममध्ये जेवढे शेअर कॅपिटल आहेत मग ते इक्विटी शेअर्स आहेत, प्रेफरन्स शेअर्स आहेत, न्यूली इश्यू केलेत. जे न्यूली इश्यू केलेले प्रेफरन्स शेअर्स असतील किंवा जे इक्विटी शेअर्स आहेत ते सगळे आपल्याला इथे बॅलन्स शीटला रेकॉर्ड करायचे आहेत. बट ते बॅलन्स शीटला रेकॉर्ड करण्याच्या आधी नोट्स टू अकाउंटला इथे सगळे जे शेअर कॅपिटल आहे ते सगळं रेकॉर्ड करायचं आहे. सो फर्स्ट 1,00,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹2 ईच. हे 1,00,000 इक्विटी शेअर्स कुठले आले तर जे प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत. प्रॉब्लेममध्ये ₹10 जे इक्विटी शेअर आहेत ते ₹10 रिड्यूस करून ₹2 केलेत. बट नंबर ऑफ शेअर्स विल बी द कॉन्स्टंट. इथे नंबर ऑफ शेअर्स आहेत ते कॉन्स्टंट आहेत, सेमच आहेत. सो आपण नंबर ऑफ शेअर तेच ठेवून फक्त त्याची व्हॅल्यू जी आहे ती रिड्यूस केलेली आहे. सो जे आपण न्यूली इश्यू केलेलं इक्विटी शेअर कॅपिटल आहे 7th जी एंट्री दिसते त्या एंट्रीमध्ये आपण जे न्यूली इश्यू केलेलं इक्विटी शेअर कॅपिटल आहे ₹2,00,000 ते आपण तिथे रेकॉर्ड करायचं आहे. सो इक्विटी शेअर कॅपिटल 1,00,000 इक्विटी शेअर ऑफ ₹2 ईच 2,00,000. नेक्स्ट इज सी प्रॉब्लेममध्ये सन्ड्री क्रेडिटर्स आहेत. सन्ड्री क्रेडिटर्समधले 20% जो क्लेम होता तो त्यांनी रेमिशन केलाय. त्याचा तो रेमिट केलाय, तो कॅन्सल केलाय. आणि जे रिमेनिंग अमाउंट आहे त्याचे त्यांनी 11% प्रेफरन्स शेअरमध्ये सेटलमेंट केली आहे. सो हे आपले प्रेफरन्स शेअर्स जे आहेत ते आपण त्याचं रेकॉर्डिंग तिथे होणार आहे. सो आपले 28,80,000 चं प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे.
सो ते रेकॉर्ड करायचं आहे आपल्याला. प्रॉब्लेममध्ये त्यांनी सांगितलंय sundry creditors to give remission 20% of their claims and company to allot 11% preference shares of rupees 100 each. So sundry creditors ची जी अमाऊंट आहे 36 लाख त्यातले 20% ची अमाऊंट रिड्यूस करायचे अँड रिमेनिंग जी अमाऊंट आहे ती सेटल करायचे 11% प्रेफरन्स शेअर्स आहेत ते इश्यू करून. सो तिथे जे प्रेफरन्स शेअर्स आहेत त्याची व्हॅल्यू इथे 100 रुपीज इच फुल्ली पेड लिहिलेली आहे. सो आपल्याला नंबर ऑफ शेअर्स तिथे मिळालेले आहेत. जर होल कॅपिटल 28,80,000चं असेल अँड शेअरची जी व्हॅल्यू आहे ती 100 रुपीज असेल देन आपले नंबर ऑफ शेअर्स किती येणार आहेत? नंबर ऑफ शेअर्स किती येतील आपले? हॅलो, आय एम आस्किंग समथिंग. $32 lakh. प्रेफरन्स शेअरचे ओके. काजल रुके तिने एक क्वेश्चन विचारलाय की प्रेफरन्स शेअरची एंट्री. सी प्रेफरन्स शेअर्स आपल्याकडे प्रॉब्लेममध्ये 2 आहेत. आता इथे ओल्ड बॅलन्स शीटला आपल्याला प्रेफरन्स शेअर्स दिलेले आहेत. 12% प्रेफरन्स शेअर्स ऑफ रुपीज 100 ईच जे 7 लाख होते. त्याची प्रेफरन्स शेअर कॅपिटलची अमाऊंट जी दिली आहे 7 लाख रुपीज त्याची ॲडजस्टमेंट इथे दिलेली आहे. जे 12% प्रेफरन्स शेअर्स आहेत ते त्यांनी सांगितलंय इट इज टू बी रिड्यूस टू 1 लाख क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स ऑफ रुपीज 2 ईच. सो इथे जे प्रेफरन्स शेअर्स आहेत 12% हे रिड्यूस केलेले आहेत आणि तिथे त्यांचे नंबर ऑफ शेअर्स सुद्धा इथे चेंज झालेले आहेत. सो इथे 1 लाख शेअर्स आहेत ॲट रुपीज 2. सो इथे बॅलन्स शीटला रेकॉर्ड होताना जे 1 लाख प्रेफरन्स शेअर्स आहेत ॲट रुपीज 2 हे आपले रेकॉर्ड होणार आहेत. सो इथे मी ते रेकॉर्ड केले 1 लाख 12% प्रेफरन्स शेअर्स ऑफ रुपीज 2 आणि हे जे प्रेफरन्स शेअर्स आहेत याची एंट्री मीन्स इथे सन्ड्री क्रेडिटर्स जे आहेत इथे सांगितलं सन्ड्री क्रेडिटर्स गिव्ह रेमिशन 20% अँड कंपनी अलॉट 11% प्रेफरन्स शेअर्स सेटलमेंट ऑफ बॅलन्स अमाऊंट. सो सन्ड्री क्रेडिटर्समधून आपण जे 20% जी अमाऊंट लेस केलेली आहे जो क्लेम होता तो लेस केलाय तो रेमिशन त्याचे झालेलं आहे आणि जी रिमेनिंग अमाऊंट आपली उरलेली आहे जी रिमेनिंग अमाऊंट आहे ती सेटल करण्यासाठी तिने सांगितलंय 11% जे प्रेफरन्स शेअर्स आहेत ते आपल्याला तिथे सेटल करायचे. सो ते 11% जे प्रेफरन्स शेअर्स आहेत ॲट रुपीज 100 ईच ते प्रेफरन्स शेअर्स आपण बॅलन्स शीटला रेकॉर्ड केले. प्रेफरन्स शेअर्स रिलेटेड जे ॲडजस्टमेंट होतं ते कळलेत का सगळ्यांना? येस. ओके. येस. आपण ओके आय गॉट इट. सो इथे जे अमाऊंट आपल्या आउटर कॉलमला आले प्रेफरन्स शेअर कॅपिटल ते आपण बॅलन्स शीटला रेकॉर्ड करून घेऊया 32,80,000. Then next notes to account is reserve and surplus. प्रॉब्लेम मध्ये आपण इथे कॅपिटल रिझर्व फाइंड आउट केलेला आहे. सो ॲज इट इज आपला कॅपिटल रिझर्व तो आपण रेकॉर्ड करायचा 1,75,000. सो इथे नोट्स टू अकाउंटला फर्स्ट मी रेकॉर्ड करते कॅपिटल रिझर्व 1,75,000 and next balance sheet reserve and surplus 1,75,000. Then non-current liabilities under long-term liabilities. So long-term liabilities मध्ये डिबेंचर्स जे आपण न्यूली इश्यू केलेत ते अँड डायरेक्टर्स लोन. डायरेक्टरने आपल्याला लोन प्रोव्हाइड केलंय 5 लाख रुपीजचं. सो ते लोन जे ते रेकॉर्ड करायचे 5 लाख
ऍडजस्टमेंट मध्ये थर्ड ऍडजस्टमेंट होती आपली, डायरेक्टर्स टू गिव्ह टेम्पररी लोन ऑफ ₹5 lakh टू द कंपनी. सो इथे कंपनीला डायरेक्टर्सने लोन दिलेलं आहे ₹5 lakh. सो ते रेकॉर्ड करायचं आहे ₹5 lakh. अँड देन 13% डिबेंचर्स. सी प्रॉब्लेममध्ये जे डिबेंचर्स होते ओल्ड डिबेंचर्स, दॅट इज 10% डिबेंचर्स, 10% डिबेंचर्स टू बी कन्व्हर्टेड इंटू 13% डिबेंचर्स ऑफ ₹1,60,000. सो इथे जे 10% डिबेंचर होते ते कॅन्सल करून त्यांनी ते कन्व्हर्ट करून त्यांनी 13% डिबेंचर्स जे आहेत ते न्यूली इश्यू केलेले आहेत. त्याची अमाऊंट त्यांनी दिलेली आहे 1,60,000. सो ही जी 1,60,000 अमाऊंट आहे ही आपली बॅलन्स शीटला रेकॉर्ड होणार आहे. सो डिबेंचर्स 1,60,000. देन दोघांची टोटल जी आहे ती आउटर कॉलमला घ्यायचे, दॅट इज 6,60,000. सो लॉंग टर्म लायबिलिटीज जे आहेत प्रॉब्लेम मधल्या आपल्या लॉंग टर्म लायबिलिटीज इथे संपलेल्या आहेत. त्याची जी टोटल आहे ती आपण बॅलन्स शीटला रेकॉर्ड करून घेऊया. 6,60,000 लॉंग टर्म अवर लायबिलिटीज, 6,60,000. नेक्स्ट इज करंट लायबिलिटीज. सी ट्रेड पेएबल. ट्रेड पेएबल मध्ये आपले क्रेडिटर्स नाही येणार. इथे जरी प्रॉब्लेम मध्ये क्रेडिटर्स आपल्याला दिलेले आहेत, ट्रेड पेबल मध्ये आपण क्रेडिटर्स रेकॉर्ड करतो, बट क्रेडिटर्स जे आहेत ते सगळे आपले सेटल झालेले आहेत बिकॉज त्यांनी 20% जो त्यांचा क्लेम होता तो रिड्यूस केला. सो त्याची आपण एंट्री केलेली आहे. सो तिथले जी 20% अमाऊंट होती ती तिथे कॅन्सल झालेली आहे. अँड जे रिमेनिंग अमाऊंट आहे त्याचे आपण प्रेफरन्स शेअर्स आहेत 11% प्रेफरन्स शेअर्स. सो त्यांनी सेटलमेंट ही आपली झालेली आहे. सो आपली लायबिलिटी इथे संपलेली आहे. सो क्रेडिटर्सशी रिलेटेड कोणतीही इन्फॉर्मेशन आता उरलेली नाहीये. सो इथे प्रॉब्लेम मध्ये क्रेडिटर्स जे आहेत ते आपले रेकॉर्ड होणार नाहीत. सेवन्थ ऍडजस्टमेंट. सी इक्विटी शेअर्स. ओके, सेवन्थ ऍडजस्टमेंट जी आहे ती मी सांगते आधी. इक्विटी शेअर्स टू बी रिड्यूस टू ₹2 टू इच फुल्ली पेड अप. आधी आपण जे अर्धी ऍडजस्टमेंट आहे ती आधी बघूया अँड देन पुढे जे प्रेफरन्स शेअर्स रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे ती आपण बघूया. इक्विटी शेअर्स आर टू बी रिड्यूस टू ₹2. इक्विटी शेअर कॅपिटल आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे. इक्विटी शेअर ऑफ ₹10 इच. इथे 10 रुपीज जे दिलेले आहेत ते रिड्यूस करून त्यांनी किती रुपीजचे केलेत, ₹2 केलेत, रिड्यूस टू ₹2. सो इथे इक्विटी शेअर कॅपिटल जे आहे 10 लाख रुपीजचं ते आपण डेबिट केलेलं आहे. अँड न्यूली इश्यू करताना इक्विटी शेअर्स जे आहेत ॲट ₹2 ने आपण जे आहेत ते इश्यू केलेले आहेत. आणि जी रिमेनिंग अमाऊंट आहे ही आपण कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर केली. ही आपली एंट्री आहे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. सेवन्थ एंट्री विजिबल आहे सगळ्यांना? इफत. Yes, ma'am. ओके, सो इक्विटी शेअर कॅपिटल जे आहेत जी टोटल अमाऊंट इक्विटी शेअर कॅपिटलची होती 10 लाख रुपीज ती जी ती कॅन्सल झालेली आहे. इक्विटी शेअर्स जे आहेत ते आपले ॲट ₹2 ने आपल्याला न्यूली इश्यू करायचे आहेत. सो नंबर ऑफ शेअर्स विल बी द सेम. नंबर ऑफ शेअर्स इथे सेम राहणार आहेत. इथे 1 लाख इक्विटी शेअर्स होते तेच राहणार आहेत. जस्ट त्याची जी ₹10 व्हॅल्यू होती ती ₹2 केलेली आहे. सो इथे 1 लाख मल्टिप्लाइड बाय 2, इथे 2 लॅक्स इक्विटी शेअर्स आहेत ते आपण इश्यू केलेले आहेत. आणि त्याची जी रिडक्शन केल्यामुळे जी अमाऊंट त्यांचा जो डिफरन्स आहे तो कॅपिटल रिडक्शनला इथे ट्रान्सफर केलेला आहे. ही एंट्री समजली का? Yes. ओके. अँड देन सेवन्थ जी ऍडजस्टमेंट आहे त्यातला जो रिमेनिंग पार्ट आहे दॅट इज 12% cumulative preference shares to be reduced to 1 lakh cumulative preference shares. आता 1 lakh cumulative preference shares, these are the number of shares. हे number of shares आहेत of ₹2 each fully paid up. सी प्रॉब्लेम मध्ये 12% चे क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स दिलेले आहेत ॲट ₹100 इच.
ते क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स आहेत ते कॅन्सल करून आपल्याला काय करायचंय तर न्यू प्रेफरन्स शेअर्स आपल्याला इश्यू करायचे आहेत. पर्सेंटेज सेम आहे 12% प्रेफरन्स शेअर्स, बट इथे जी नंबर ऑफ शेअर्स दिलेले आहेत ते चेंज झालेले आहेत. नंबर ऑफ शेअर्स त्यांनी 1 लाख सांगितलेत अँड ॲट ₹2 ने आपल्याला ते इश्यू करायचे. सो इथे फर्स्ट 12% प्रेफरन्स शेअर्स अकाउंट डेबिट 7 लाख अमाऊंट येईल अँड देन 12% प्रेफरन्स शेअर्स अकाउंट इथे 1 लाख मल्टिप्लाइड बाय 2. सो 2 लाख जी अमाऊंट आहे ती आपली क्रेडिट होणार आहे. सी द एंट्री, दिस इज द एंट्री. सो 12% प्रेफरन्स शेअर कॅपिटल 7 लाख जी अमाऊंट आहे ती आपण डेबिट केले अँड न्यूली इश्यू केलेत आपण 12% प्रेफरन्स शेअर्स 1 लाख मल्टिप्लाइड बाय 2 दॅट इज 2 लाख अँड जे रिमेनिंग जो त्यांचा डिफरन्स आहे तो आपण कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर केलाय. 7वी एंट्री समजली इफत? Yes, ma'am. ओके. सो इथे आपण क्रेडिटर्सची ऍडजस्टमेंट बघत होतो. क्रेडिटर्स जे आहेत ते ट्रेड पेएबलला आता बॅलन्स शीटला आपल्या येणार नाहीयेत बिकॉज आपण जे क्रेडिटर्स आहेत ते इथे संपलेले आहेत. 36 लॅक्सचे क्रेडिटर्स होते. त्यातले 20% जी अमाऊंट आहे ती रेमिशन झालेली आहे, ती कॅन्सल झालेली आहे अँड जे रिमेनिंग आहेत त्याचे प्रेफरन्स शेअर कॅपिटलमध्ये सेटलमेंट झाली आहे आणि ती आपण ते प्रेफरन्स शेअर्स आहे ते आपण इथे रेकॉर्ड करून झालेलं आहे. दॅट इज 28,80,000चे जे प्रेफरन्स शेअर इथे आहेत ते. सो इथे ट्रेड पेएबलमध्ये क्रेडिटर्स येणार नाहीत. नेक्स्ट अदर लायबिलिटीज प्रॉब्लेममध्ये तशा काही दिलेल्या नाहीयेत आपल्याला. शॉर्ट टर्म प्रोव्हिजन अंडर बँक ओव्हरड्राफ्ट आपल्याला दिलेलं नाहीये प्रॉब्लेममध्ये. लायबिलिटीज इक्विटी शेअर कॅपिटल आहे, प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे ते आपले झालेत रेकॉर्ड करून. डिबेंचर्स आपले रेकॉर्ड करून झालेत. देन सन्ड्री क्रेडिटर्स ते सेटल झाले. प्रोव्हिजन फॉर टॅक्स जो टॅक्स होता लायबिलिटी होती ते आपण टॅक्सची लायबिलिटी पण फुलफिल झाली आहे बिकॉज आउट ऑफ 5,40,000 जे 5 लाख रुपीज टॅक्सचा जो होता तो टॅक्सचा पोर्शन आपल्या इथे जी लायबिलिटी होती ती संपलेली आहे. आपण टॅक्स पेड केलेला आहे. सो लायबिलिटी साईड जी आहे ती आपली कंप्लीट झालेली आहे इथे. इथे बाकीच्या कॉलममध्ये काहीच अमाऊंट्स नाहीत सो इथे डॅश करायचे सगळ्यांनी आणि यांची जी टोटल आहे 32,80,000 देन 1,75,000 अँड 6,60,000 यांची टोटल आपल्याला करायचे दॅट इज 41,15,000. नेक्स्ट इज ॲसेट साईड. सी प्रॉब्लेममध्ये ॲसेट आपल्याला कोणते कोणते दिलेत. फिक्स ॲसेट दिलेले आहेत. फिक्स ॲसेटवर एक ॲडजस्टमेंट होती. फर्स्ट ॲडजस्टमेंट राईट ऑफ फिक्स ॲसेट्स बाय 20%. सो इथे जे फिक्स ॲसेट्स आहेत 21 लाख रुपीजचे त्यातले 20% जे आहेत ते आपण कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर केलेत ते रिड्यूस केलेले आहेत. सो आता फिक्स ॲसेटमधून जेवढे आपण राईट ऑफ केलेली अमाऊंट आहे ती लेस करायची अँड जी रिमेनिंग अमाऊंट आहे ती आपल्याला बॅलन्स शीटला रेकॉर्ड करायची. सो नोट्स टू अकाउंट्स फिक्स ॲसेटची अमाऊंट दिली आहे 21 लाख. सो 21 लाख रुपीजमधून लेस रिटर्न ऑफ जेवढे रिटर्न ऑफ करायला सांगितलेत त्यांनी 20% रिटर्न ऑफ करायला सांगितलेले. सो 21 लाख रुपीजवर 20% दॅट इज 4,20,000. त्यातून जे राईट ऑफ आहेत ते लेस करून अमाऊंट जी ती आउटर कॉलमला घ्यायची दॅट इज 16,80,000. ही अमाऊंट आपली बॅलन्स शीटला घ्यायची 16,80,000 फिक्स्ड ॲसेट्स.
देन प्रॉब्लेम मध्ये नेक्स्ट स्टॉक. सी स्टॉक दिलेला आहे 20 लाख सांगितलेलं आहे. बट स्टॉक रिलेटेड त्यांनी पण एक इन्फॉर्मेशन दिली आहे. राईट ऑफ रिड्यूस द व्हॅल्यू ऑफ स्टॉक टू 55%. सी रिड्यूस टू म्हटलेलं आहे. इथे स्टॉकची जी व्हॅल्यू दिली आहे 20 लाख, त्या 20 लाख मधले 55% अमाऊंट जी आहे ती आपल्याला बॅलन्स शीटला रेकॉर्ड करायची आहे. अँड जी रिमेनिंग अमाऊंट मिळते ती आपल्याला कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर करायची आहे. सो 20 लाखवर तुम्ही 55% अमाऊंट काढली की येते 11 लाख. सो 11 लाख जे आहेत ते आपले बॅलन्स शीटला जाणार आहेत. अँड 20 लाख मधून 11 लाख जे बॅलन्स शीटला जाणार आहेत. सो रिमेनिंग जे अमाऊंट आहे 9 लाख. सो 9 लाख जी अमाऊंट आहे ती कॅपिटल रिडक्शनला आपण ट्रान्सफर केली आहे. इथे स्टॉकमध्ये आपण रेकॉर्ड केले 9 लाख. सो हे 9 लाख कसे आलेत तर त्यातला जो 50% अमाऊंट आपण बॅलन्स शीटला रेकॉर्ड करून जी रिमेनिंग बॅलन्स उरते, जी रिमेनिंग अमाऊंट मिळते ती आपण बॅलन्स शीटला ती आपण कॅपिटल रिडक्शनला रेकॉर्ड केलेले 9 लाख. सो आता स्टॉकच्या 55% अमाऊंट आपल्याला बॅलन्स शीटला रेकॉर्ड करायची आहे. रिटर्न ऑफची व्हॅल्यू इथे लेस केली आहे. रिटर्न ऑफची व्हॅल्यू 9 लाख आहे. स्टॉक 20 लाख जेवढा बॅलन्स शीट मध्ये होता तेवढा लेस रिटर्न ऑफ 9 लाख. आउटर कॉलमला 11 लाख फिक्स ॲसेट्स अँड इन्व्हेंटरीज स्टॉक. कॅल्क्युलेशन समजलंय सगळ्यांना? Yes. Yes. कोणाला काही कन्फ्युजन आहे का की स्टॉकची व्हॅल्यू कशी आली किंवा फिक्स ॲसेट्स आपण कसे लेस केले ते? No. No. ओके. सो नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये दिलेत फिक्स ॲसेट आपले झालेत रेकॉर्ड करून, स्टॉक रेकॉर्ड करून झालाय. नेक्स्ट सॅन्ड्री डेटर्स रिलेटेड सुद्धा एक ऍडजस्टमेंट आहे. फर्स्ट ऍडजस्टमेंट मध्येच म्हटलंय सॅन्ड्री डेटर्स बाय 15%. सॅन्ड्री डेटर्स बाय 15%. सो सॅन्ड्री डेटर्सची जी अमाऊंट आहे त्यातली 15% जी अमाऊंट आहे ती आपल्याला लेस करायचे, रिड्यूस करायचे, राईट ऑफ करायचे. सो ती अमाऊंट जी आहे ती लेस करून जी रिमेनिंग अमाऊंट उरते ती आपल्याला बॅलन्स शीटला रेकॉर्ड करायची आहे. सो 15 लाखवर 15% अमाऊंट कॅल्क्युलेट केल्यावर वी गेट 2,25,000. आपण इथे एंट्रीमध्ये फर्स्ट केलेले आहेत. डेटर्सची अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. 15 लाखवर 15% आपण अमाऊंट कॅल्क्युलेट केली दॅट इज 2,25,000. सो 15 लाख मधून 2,25,000 लेस करून जी अमाऊंट मिळते ती आपल्याला बॅलन्स शीटला रेकॉर्ड करायची आहे. डेटर्स 15 लाख. सो 15 लाख मधून जे राईट ऑफ करायचे 2,25,000 ते लेस केले की आपल्याला जे अमाऊंट मिळते ते आपण आउटर कॉलमला घ्यायचे दॅट इज 12,75,000. डेटर्स मधून जे रिटर्न ऑफची जी व्हॅल्यू होती ती मी लेस केले आणि जे टोटल आहे ती आउटर कॉलमला घेतले दॅट इज 12,75,000. सो हे रेकॉर्ड करूया बॅलन्स शीटला 12,75,000. देन इन्व्हेंटरीज पण आपल्याला कॅल्क्युलेट करून झालेत. त्याची अमाऊंट आपली रेकॉर्ड करायची राहिली 11 लाख. स्टॉक दॅट इज इन्व्हेंटरी. नेक्स्ट इज प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ऑलरेडी आपण रिटर्न ऑफ केलेले आहेत.
सो त्याचा कुठेही बॅलन्स शीटला कुठेही त्याचं रेकॉर्डिंग होणार नाहीये. नेक्स्ट रिमेनिंग इज बँक. आपल्याला बँक बॅलन्स जो आहे तो रेकॉर्ड करायचा आहे. आता बँकचा जो बॅलन्स आहे प्रॉब्लेम मध्ये 1,10,000 इथे दिलेला दिसतोय बँक बॅलन्स. सो या 1,10,000 मध्ये प्रॉब्लेम मध्ये एक ऍडजस्टमेंट सांगितलंय. डायरेक्टर्स टू गिव्ह टेम्पररी लोन ऑफ ₹5 लाख. डायरेक्टर्सने कंपनीला लोन प्रोव्हाइड केलंय. सो ते 5 लाख रुपीजचा अमाऊंटचं लोन जे आहे ते कंपनीला मिळतंय. प्लीज म्यूट युअर माइक्स. सो इथे मी एक ऍडजस्टमेंट केले, एक वर्किंग नोट केले. वर्किंग नोट सगळ्यांना विजिबल आहे? Yes. Yes. ओके. बँक बॅलन्स. बँक बॅलन्स आपल्याला 1,10,000 दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये. बँक दॅट इज 1,10,000. In third adjustment, directors give temporary loan of ₹5 lakh. सो डायरेक्टर्सने कंपनीला 5 लाख रुपीचं लोन दिलेलं आहे. सो हे जे लोन आहे ते बँकेला रिसिव्ह झाले. सो बँकची जी कॅश आहे तिथे कॅश ऍड होणार आहे. जे लोन रिसिव्ह झाले मीन्स तिथे कॅश जी आहे ती आपली वाढलेली आहे. सो 1,10,000 प्लस 5 lakh, द अमाऊंट इज 6,10,000. सो आपलं जे बँक बॅलन्स होता त्यामध्ये आपलं जे लोन रिसिव्ह झाले ती अमाऊंट ऍड केल्यानंतर बँक बॅलन्स किती झाला? 6,10,000. नेक्स्ट इज अजून एक सांगितलेलं आहे ऍडजस्टमेंट. द कंपनी सेटल टॅक्स लायबिलिटी टू द एक्सटेंट ऑफ 5,40,000. कंपनीला टॅक्सची जी लायबिलिटी होती 5 लाख रुपीजची ती सॅटिस्फाय करण्यासाठी, ती जी लायबिलिटी आहे ती पेड करण्यासाठी कंपनीने काय केलं तर बँकेमधून 5,40,000 रुपीज आहेत ते विड्रॉ केले. सो जे 6,10,000 आतापर्यंत जो बॅलन्स झालेला आहे त्या बॅलन्स मधून सेटलमेंट ऑफ लायबिलिटी सेटल करण्यासाठी त्यांनी 5,40,000 जे ते विड्रॉ केले. आता त्यातले 5 लाखच त्यांनी टॅक्सची लायबिलिटी फुलफिल करण्यासाठी वापरले, हा वेगळा पार्ट आहे. बट त्यांनी बँकेतून किती काढलेत तर 5,40,000 फॉर द सेटलमेंट ऑफ लायबिलिटी. सो त्यातनं ती अमाऊंट जी आहे ती मी लेस केलेली आहे. सो आता बँक बॅलन्स किती उरला? 70,000. आणि त्या 70,000 मधून सुद्धा अजून त्यांनी सांगितलंय टू मीट द एक्सपेन्सेस ऑफ रिकन्स्ट्रक्शन अमाउंटिंग टू ₹10,000. अजून सुद्धा कंपनीला रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस पेड करायचे होते, त्यासाठी त्यांनी 10,000 जे अमाऊंट आहे ती बँकेमधून काढलेली आहे, किंवा ती जी रिकन्स्ट्रक्शनची अमाऊंट पेड करण्यासाठी त्यांनी 10,000 जे ते बँकमधून यूज केलेले आहे. सो इथे जे 70,000 आपल्याला इथे बॅलन्स दिसत होता त्यापैकी रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेससाठी आपण 10,000 विड्रॉ केलेले आहेत. सो ते इथून लेस केलेत. सो आत्ता रिमेनिंग बॅलन्स किती आहे बँकचा तर 60,000. सो आपला जो 60,000 बॅलन्स आहे हा मी नोट्स टू अकाउंटला इथे रेकॉर्ड करते. सो बँक बॅलन्स आपला 60,000 कसा आला सगळ्यांना कळलंय? वर्किंग नोट. Yes. Yes. ओके. सो हे जे 60,000 आहेत मी आउटर कॉलमला रेकॉर्ड करते. 60,000 अँड देन आपण बॅलन्स शीटला रेकॉर्ड करूया. हे नोट्स टू अकाउंटला इथे मी रेकॉर्ड केलंय. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट 60,000. ऍसेट साईडची जी टोटल आहे, ऍसेट साईडची आपल्याला टोटल घ्यायची आहे.
सो इथे आपली टोटल जी ती मॅच झाली आहे. बॅलन्स शीट आपली टॅली झाली आहे. सो लायबिलिटी साइडची टोटल जी आहे ती 41,15,000. ॲसेटची पण तेवढी झाली आहे 41,15,000. सो इथे आपला जो प्रॉब्लेम आहे हा इथे संपलेला आहे. आपल्या जर्नल एंट्रीज कंप्लीट झाल्या आहेत. आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंट प्रिपेअर केलंय अँड देन आपण जी बॅलन्स शीट आहे ती व्हर्टिकल फॉर्ममध्ये जी आहे ती रेकॉर्ड केलेली आहे.